जय श्रीराम. गेले 155 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 156वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हेच त्यांनी या 365 दिवसाच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं आहे. खरे संत कसे ओळखावेत, संतांकडे गेल्यावरती काय करावं आणि काय करू नये, जीवनात आपण कसं वागावं, कसं वागू नये, हे देखील त्यांनी या प्रवचनरूपी पुस्तकात अगदी मुद्देसूद आणि व्यवस्थित उदाहरणासहित आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही जर याच्या अगोदरचे 155 प्रवचन जे रेकॉर्ड केलेले आहेत, ते तुम्ही वा बघितलेले असतील, ऐकलेले असतील, तर जय श्रीराम लिहा. आणि जर तुम्हाला काही कोणत्या प्रवचन स्पेसिफिक दिवसाचं हवं असेल आणि ते तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नसेल मिळत, तर श्रीराम लिहा आणि डेफिनेटली विचारा आणि तुम्हाला त्या कमेंटवरती रिप्लाय पण मिळेल. आता आपण हे 156व्या दिवसाचं जे प्रवचनचं वाचन करतोय, त्याचं शीर्षक आहे परमार्थात अभिमान आडेल. शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्यात: इहलोक आणि परलोक कसे साधावेत, हे दोन्ही स्पष्ट केलेत. पण आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. म्हणजे पटकन करण्याचा का परमार्थ आपण नंतर करू, आता वय झालं नाही, आपण यंग आहोत, अगदी 60-70 झाल्यानंतर, वयस्कर झाल्यानंतर आपण करू परमार्थ. या दोन्ही गोष्टीत जाणत्यांची संगत लागते. परमार्थ परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात, जे आपल्याला परमार्थ मार्गाची जी दिशा दाखवतात, त्याच्यावरून कसं चालावं, कसं वागावं आणि आपली प्रगती कशी करून घ्यावी, हे आपल्याला सद्गुरू सांगतात, खरे संत सांगतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, पण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो. म्हणजे आपल्याला जो इगो आहे, प्राऊड आहे, किंवा आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या बद्दल जो गर्व झालेला आहे, तोच आपल्याला संतांकडे किंवा खऱ्या गुरूंकडे जाण्यासाठी आडमार्गाचा ठरतो. म्हणजे तोच आड येतो. गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला ते जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट हवी असेल, समजा आपल्याला स्विमिंग शिकायचं, तर आपण कोणाकडे जाणार? ज्याला स्विमिंगची खरी माहिती आहे किंवा ज्याने स्विमिंग केलेलं आहे, किंवा एखाद्याला संगीत शिकायचं, मग तो कोणाकडे जाणार? अशा शिक्षकाकडे जो संगीत शिकलेला आहे आणि ज्याला संगीताची चांगली जाण आणि त्याला शिकवता देखील येतं. पण असं जे लॉजिक आहे, जे आपण व्यवहारात वापरतो, संसारात वापरतो, अनफॉर्च्युनेटली ते आपण परमार्थात वापरत नाही आणि त्यात अनुमानाचा अशी आपली कल्पना असते. म्हणजे इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो, तरी तो सोडत नाही. मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून तो करीत नाही, हे म्हणणे लबाडीचे आहे. प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला? म्हणजे आपण परमार्थ करतो कारण आपण संसारात पाप केलेलं असतं, ते फेडायचं असतं म्हणून आपण परमार्थ करावा, अशी एक काहीतरी समज आपल्या बऱ्याचशा लोकांची झालेली असते. प्रपंच सुचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. म्हणजे आपण जे करतो हे त्याच्या इच्छेने होतो. हे सगळं जे आहे त्याच्या इच्छेने होत असतं आणि आपल्याला जे फळ मिळतं हे देखील त्याच्या इच्छेनेच आहे. म्हणजे आपला अभिमान आपण बाजूला ठेवला तर ठीक आहे, पण आपण अभिमान बाजूला ठेवत नाही. हीच मोठी दुःखाची गोष्ट आहे. मी देही म्हणून लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. माझा जन्मच जर वासनेत आहे, तर ते बाजूला काढल्यावर ते आम्ही जिवंत कसे राहू? असं काही काही लोक लॉजिक देतात. म्हणजे असं वाटते,
जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती जी जन्माला कारण होते, हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले. पण प्रचितीने हे सर्व जाणावे, म्हणजे आपण त्याचा अनुभव घ्यावा. नुसतं बोलणं किंवा ऐकणं ह्याच्यापेक्षा करणं, ह्याचा अनुभव घेणं, ह्याची अनुभूती घेणं हे महत्वाचं आहे. बायकापर्यंतचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही. म्हणून बुवा झाला, मट केला. लोक येऊ लागले. त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला. परंतु भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला. छप्पर घडू लागले, ते नीट करण्याचीच काळजी करू लागला. मग घरच्यांनी काय केले? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचाचेच राहिले. काय वाईट? म्हणजे आपण प्रपंच सोडून परमार्थ जातो किंवा आपण संन्यासी बनतो आणि तिथे गेल्यानंतर पण आपण फक्त संसारातलीच काम करत असू. तर संसार सोडून परमार्थ जाण्याची किंवा त्या संन्यासी बनण्याची काय गरज आहे? संन्यासी न म्हणता या प्रपंचातच राहून देखील परमार्थ करू शकतो, हेच आपल्याला संतांनी सांगितले. थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावरतीच अवलंबून आहे. आपण ज्या प्रकारचा चष्मा, ज्या कलरचा चष्मा घालतो त्याच कलरचं आपल्याला जग दिसतं. आणि ज्या वृत्तीने आपण जगाकडे बघतो त्याच वृत्तीने आपल्याला ते जग दिसतं. परमार्थात महत्व बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचं सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय. म्हणजे हा जो एकमेव उपाय सांगितलेला आहे, म्हणजे मन आपलं स्थिर करायला पाहिजे. अंतर्मन. आपलं मन स्थिर झालं, तेच आपल्याला अचीव्ह करायचं असतं. ना की मला खूप घरं आहेत, की मी खूप घरं बनवली, विकत घेतली. माझ्याकडे खूप गाड्या आहेत. माझ्याकडे एवढं-एवढं सोनं आहे, माझ्याकडे एवढी कॅश आहे. या सगळ्या गोष्टी असाव्यात. पण ते सोडून जर आपलं मनच अशांत असेल, दुःखी असेल, आनंदी नसेल, तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. शेवटचं वाक्य. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. हेच त्यांनी ह्या 156व्या प्रवचनात आपल्याला सांगितलेलं आहे, की परमार्थात आपला अभिमान आडतो, त्याला बाजूला सारा, मग आपल्याला हे पर्मनंट आनंद आहे, तो दिसणार आहे, म्हणजे मिळणार आहे. म्हणजे आनंद आपल्याला संसारात देखील मिळतो, पण तो आनंद हा टेम्पररी असतो. म्हणून परमार्थाचा मार्ग आपण पकडायचा असतो, जेणेकरून संसार करतानाच परमार्थ करायचा आणि आपली जी प्रगती आहे, ती पारमार्थिक प्रगती करावी, जेणेकरून आपल्याला कंटिन्यूअस लागणारा आनंद, परमनंट आनंद मिळेल. आता आपण सगळेजण या श्रीरामाचं 11 नामस्मरण करूया. तुम्ही पण या श्रीरामाचं नामस्मरण करा आणि ते करता-करता झाल्यानंतर जय श्रीराम लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. जय श्रीराम, 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 जय श्री धन्यवाद. हे 156व्या दिवसाचं जे प्रवचनरूपी पुस्तकाचं वाचन झालं, त्या पानाचं, त्या 156व्या प्रवचनाचं वाचनाचं तुम्ही जे श्रवण केलं, म्हणून तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.